सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला DGK सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा. महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 पेपर क्रमांक 1 युनिट क्रमांक 1 टीचिंग अप्टिट्यूड, बोधना सामर्थ्य, अध्यापन कौशल्य या घटकावरती आधारित 100 महत्वाच्या कन्सेप्ट संकल्पना आपण बघत आहोत. ऑलरेडी मी 41 कन्सेप्ट सांगितलेले आहे. त्याचा पुढचा कन्सेप्ट आहे इंडिव्हिज्युअल अकाउंटेबिलिटी. म्हणजे काय? वैयक्तिक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतात, होणेगारिके कन्नडमध्ये, म्हणजे त्याच्यावरती वैयक्तिक जबाबदारी. हे काय आहे माहिती आहे का? एक तत्व आहे, स्टुडंट्स लर्न टुगेदर. विद्यार्थी ग्रुपमध्ये शिकतात, मिळून शिकतात, बट परफॉर्म अलोन. परंतु एकाच विद्यार्थी माहिती सांगावं लागतात, वैयक्तिक माहिती सांगावं लागतात. एकटा विद्यार्थी माहिती सांगावं लागतात. विद्यार्थी ग्रुपमध्ये शिकतात, परंतु वैयक्तिक अलोन इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स करावा लागतो. हे कशाच्या आधारित आहे? इंडिव्हिज्युअल अकाउंटेबिलिटी, वैयक्तिक जबाबदारी. समजा वर्गात मी आल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मी पाठ शिकवतो. पाठ शिकवल्यानंतर एका विद्यार्थ्यांना उभारून त्यांना मी प्रश्न विचारतो, पुन्हा दुसऱ्या विद्यार्थ्याला उभे राहून त्यांना प्रश्न विचारतो, पुन्हा तिसऱ्याला विचारतो. म्हणजे प्रश्न एक विद्यार्थ्याला विचारत असतो. इंडिव्हिज्युअल अकाउंटेबिलिटी. त्याच्यानंतर आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ कोऑपरेटिव्ह लर्निंग. कोऑपरेटिव्ह लर्निंगचे वैशिष्ट्य काय आहे? लर्निंग म्हणजे अध्ययन करणे, कोऑपरेटिव्ह म्हणजे एकमेकाचा सहाय्य घेऊन लर्निंग करणे, अध्ययन करणे. आता कोऑपरेटिव्ह लर्निंगचं वैशिष्ट्य काय आहे? तर त्याच्यामध्ये फेस टू फेस लर्निंग होत असतात. विद्यार्थी एकमेकांचं तोंड पाहून ते इंटरॅक्शन करीत असतात, आंतरक्रिया होत असतात. पॉझिटिव्ह इंटरडिपेंडन्स आहे. एक विद्यार्थी दुसऱ्या त्यांच्या मित्रांना उत्तर देतो, पुन्हा तो मित्र पुन्हा त्यांना प्रश्न विचारतो. म्हणजे इंटरॅक्टिव्ह, पॉझिटिव्ह इंटरॅक्टिव्ह आहे. इंडिव्हिज्युअल अकाउंटेबिलिटी या कोऑपरेटिव्ह लर्निंग मध्ये प्रत्येक विद्यार्थी हा जबाबदारीने वर्तन करावं लागतो. त्याच्यानंतर ग्रुप प्रोसेसिंग. हा कोऑपरेटिव्ह लर्निंग मध्ये एकच व्यक्ती ऍक्टिव्ह असतो, बाकीचे ऍक्टिव्ह नसतात असं नाही. सगळं ग्रुप ऍक्टिव्ह राहावं लागतं, सगळं ग्रुप मिळून काम करावं लागतं. कोलॅबोरेटिव्ह स्किल, एकमेकांचं सहाय्य घेऊन कौशल्य वाढवावं लागतं, एकमेकांचं सहाय्य करून कन्सेप्ट समजून घ्यावं लागतं. एक्सपिरियन्स दॅट डेव्हलप गुड लर्निंग अँड सोशल स्किल. याच्यामध्ये सामाजिक कौशल्य आणि गुड लर्निंग एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये होत असतो. बिल्डिंग पॉझिटिव्ह रिलेशनशिप विथ स्टुडंट्स. विद्यार्थ्यासोबत पॉझिटिव्ह रिलेशनशिप मेंटेन करावा लागतो कोऑपरेटिव्ह लर्निंग मध्ये. प्रोव्हाइड इंडिव्हिज्युअल अटेन्शन. प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष असतो आणि असिस्टन्स टू वन अनदर. एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्यांना मदत करत असतो. हे कोऑपरेटिव्ह लर्निंग मध्ये होत असतात. डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन. ह्याचा अर्थ डायग्नोस्टिक म्हणजे विद्यार्थ्यामध्ये काय कमतरता आहे हे पाहणे, हे चेक करणे. मग त्या वीकनेस पाहून त्या वीकनेस कमी करण्यासाठी आपल्याला उपाय योजना करावा लागतो. डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन. हे डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन इट गिव्स फीडबॅक टू स्टुडंट ॲज वेल ॲज टीचर. विद्यार्थ्यामध्ये काय उणीवा आहे हे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कळत असतो, हे फीडबॅक होत असतात. त्याच्यानंतर रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. अध्यापन करीत असताना 3 लेवलवरती आपण अध्यापन करत असतो. एक मेमरी लेवलवरती, एक अंडरस्टँडिंग लेवलवरती, एक रिफ्लेक्टिव्ह लेवलवरती. मेमरी लेवल म्हणजे फक्त विद्यार्थ्यांना शिकवायचं, विद्यार्थ्यांना न समजून घेता, विद्यार्थी तो कन्सेप्ट न समजून घेता बायपट करून, बायहर्ट करून पेपरमध्ये लिहितात, त्यांना तो कन्सेप्ट कळत नसतो. अंडरस्टँडिंग लेवलमध्ये शिक्षक शिकवतात, विद्यार्थ्यांना तो कळतो परंतु सांगता येत नाही. आणि रिफ्लेक्टिव्ह टीचिंग मध्ये शिक्षक शिकवतात, विद्यार्थी ऐकतात, ते समजून घेतात आणि ते पेपर लिहितात. परीक्षा झाल्यानंतर तो कन्सेप्ट त्यांच्या लाईफमध्ये ते यूज करतात. त्याला रिफ्लेक्टिव्ह. इट डिमांड्स द यूज ऑफ हायर ऑर्डर थिंकिंग स्किल. विद्यार्थीमध्ये हायर ऑर्डर थिंकिंगचा जो हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत असतो. कशामध्ये? रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये. त्याच्यानंतर आहे ZPD. ZPD खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. झड म्हणजे झोन, पी म्हणजे प्रॉक्सिमल, डी म्हणजे डेव्हलपमेंट. हा झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट हे कन्सेप्ट कोणी सांगितले? हा एक सिद्धांत आहे. हे लिव
व्यागोत्स्काय यांनी या सिद्धांत सांगितलेला आहे. या सिद्धांतामध्ये तो म्हणतो की विद्यार्थ्यांना आपण सपोर्ट केल्यानंतर तो किती शिकतो आणि विद्यार्थ्यांना न सपोर्ट करतात ते विद्यार्थी किती शिकतात हे पाहणं म्हणजे ZPD, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. इट इज अ डिफरन्स बिटवीन व्हॉट अ लर्नर कॅन डू विदाउट हेल्प अँड व्हॉट कॅन डू विथ गायडन्स. एखाद्या विद्यार्थ्याला मदत करायचं नाही, गायडन्स करायचं नाही, सपोर्ट करायचं नाही, त्यांना काही मदत करायचं नाही, मग तो किती शिकतो बघायचं. आणि एका विद्यार्थ्याला पूर्ण सपोर्ट करायचं, त्यांना मदत करायची, त्यांना गायडन्स द्यायचे आणि तो किती शिकतो पाहायचा. ह्याच्यातील ते डिफरन्स आहे, त्याला झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट असे म्हणतात. इथे एक उदाहरणासहित एक चित्र आहे, एक सर्कल. आता हा पहिला जो सर्कल आहे, या सर्कलमध्ये विद्यार्थ्यांना कोणी गायडन्स करत नाही, तो सेल्फ स्टडी करतो आणि सेल्फ स्टडी केल्यानंतर त्याचं डेव्हलपमेंट एवढं होत असतो. आणि दुसरा एक विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्यांना आपण गायडन्स देतो, त्यांना मार्गदर्शन करतो आणि मार्गदर्शन केल्यामुळं त्यांचा हा एवढं डेव्हलपमेंट होत असतात. आणि तिसऱ्या सर्कलमध्ये, पहिला सर्कल आहे व्यक्ती म्हणजे विद्यार्थी स्वतः अध्ययन करत असतो. दुसरा सर्कलला म्हणतो आपण ZPD, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. हे विद्यार्थ्यांना सपोर्ट केल्यानंतर शिकणारा हा विद्यार्थी. आणि थर्ड सर्कलमध्ये विद्यार्थ्यांना आपण सपोर्ट करतो परंतु तो विद्यार्थी शिकत नाही, म्हणजे शिकण्याची इच्छा त्याच्याकडे नसते. आता आमच्या घरी समर्थ आहेत, अरे बाबा अभ्यास कर रे बाबा, अभ्यास कर, तुला काय पाहिजे सगळं आणून देतो, सपोर्ट करतो. करत नाही म्हणा. इथं हे सर्कलमध्ये येणार तो मुलगा. आता हे शांत लक्ष्मी चिन्नू, तिला मी सपोर्ट करतो, ती अभ्यास करायची त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. आणि ह्या तिसरं मी स्वतः, आतापर्यंत मला कोणी गायडन्स केलं नाही, स्वतः प्रयत्न करून मी शिकलो. बघा सेल्फ, हा 3 सर्कल आपण लक्षात ठेवा. थँक्यू सो मच. नमस्कार.